गुड्डू मॉर्निंग मित्रांनो. तर आज होता नळाचा दिवस, म्हणून सकाळीच मला माझ्या मम्मीने मारू उठवलं पाणी भरायला. आणि पाणी बघते तरी इतकं घाणेरडं की पूर्ण काळा काळा कलर होता पाण्याचा. मग मी गेली बरं टाकी भरली का बघायला, पण टाकी भरायचीच होती आणि टाकीचं पण पाणी बघा किती घाणेरडं आहे. मग मी म्हटलं जोपर्यंत टाकी भरते तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या. काल पाऊस पडल्यामुळे वातावरण बघा किती मस्त झालं आहे. हे असं वातावरण गावाकडेच बघायला मिळते. शहराकडे माडीवर गेल्याबरोबर नुसतं घरं दिसतात. आणि आमची असली कसरत इथे चालू झाली होती. आम्हाला जितके छोटे छोटे भांडे भेटले तितके आम्ही लावून टाकले, कारण की आमच्या इकडे खूप दिवसानंतर पाणी येते म्हणून. आणि शीलनी पण मला पाणी भरायसाठी खूप हेल्प केली. मग आम्ही पिला चहा आणि मग मी पटकन जेवण करून केली आंघोळ. आणि आंघोळ करून लिपापोती केली आणि गेली माणसेकडे तिची तयारी झाली का बघायला. आणि माणसं तयारी करतच होती. मग माणसाची तयारी झाल्यावर आम्ही दोघी बहिणी गेलो हारफुलं आणायला, कारण की आज बुद्ध पौर्णिमा आहे म्हणून. आणि येताना आम्ही पेली स्मूथ. आम्हाला दोघीला पण स्मूथ खूप जास्त आवडते. आणि घरी आल्याबरोबर आम्ही दोघी बहिणी भिडलो सिद्धू काकाच्या केळवणाच्या तयारीसाठी. आज आहे आमच्या घरी सिद्धू काकाचं केळवण. केळवण म्हणजे टाटवाटीचं जेवण. खूप जणांना केळवण म्हणजे समजत नाही. आणि आम्ही दोघी पण बहिणी 1 वाजतापासून तयारीला सजावटीला लागलो होतो. आणि मी पूर्ण केळवणाचा व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.